श्रीराम समर्थ. गोपाल कृष्ण भगवान की जय. गीतेच्या 4थ्या अध्यायामध्ये भगवान श्रीकृष्ण म्हणतात, ये यथा मां प्रपद्यन्ते तांस्तथैव भजाम्यहम्. जे ज्या ज्या इच्छेने माझी पूजा करतात त्याप्रमाणे मी परमेश्वर त्यांना फळ देतो. भगवंताने आपल्या हातात लगाम धरलेला आहे आणि एका हातामध्ये चाबूक धरलेला आहे. याचा अर्थ समजून घ्या. उधळलेले घोडे जे असतात त्यांना ताब्यात ठेवण्यासाठी, आवर घालण्यासाठी लगाम आवश्यक असतो. आणि लगाम खेचून सुद्धा जर ते ताब्यात आले नाहीत तर चाबकाचा फटका मारावा लागतो. म्हणून चाबूक सुद्धा नियंत्रण ठेवण्याचं एक साधन आहे. उपनिषदांमध्ये नेहमी एक रथाचा दृष्टांत सांगितला जातो. आपलं शरीर म्हणजेच जणू काही एक रथ आहे आणि त्या रथाचा मालक म्हणजे या शरीरामध्ये असणारा जीवात्मा हा त्या रथाचा स्वामी असून त्या रथामध्ये मागे आरामात बसलेला आहे. बुद्धी ही या शरीररूपी रथाची सारथी आहे आणि इंद्रियरूपी 5 ज्ञानेंद्रिये आणि 5 कर्मेंद्रिये ही घोडे आहेत. आणि या इंद्रियांच्या घोडारूपी असणाऱ्या यांच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी मनरूपी लगाम आहे. विषय या मार्गावरून हा रथ धावत असतो. बुद्धी ही सारथी असल्यामुळे सारासार विचार करणारी असते आणि योग्य अयोग्याचा निर्णय करून त्या पद्धतीने रथ हाकत असते. बुद्धी हे ज्ञानाचं स्वरूप असल्यामुळे बुद्धीला नित्य काय आणि अनित्य काय याचं ज्ञान होतं. त्यामुळे शुद्ध बुद्धी जेव्हा असते तेव्हा तिला ज्ञानस्वरूप असं म्हणतात. ती गुरुस्वरूप श्रीकृष्ण रूपाने आपल्या जीवनाला मार्गदर्शन करणारी असते. म्हणून किंकर्तव्य मूढ झालेल्या, गोंधळलेल्या, शोकग्रस्त झालेल्या या रथाच्या स्वामीला म्हणजेच या जीवात्म्याला ज्ञानस्वरूप असणाऱ्या भगवान श्रीकृष्णाला म्हणजेच सद्गुरूंना शरण जावं लागतं. म्हणजे गुरुस्वरूप असणारा भगवान श्रीकृष्ण आपल्या या रथाची सर्व सूत्रे हातात घेतो. आणि म्हणून प्रत्येक जीवात्म्याने आपल्या रथाचे लगाम, आपल्या जीवनाचे लगाम भगवान श्री गोपालकृष्णाच्या म्हणजेच शुद्ध बुद्धीच्या ताब्यात दिले पाहिजेत. अशी ही शुद्ध बुद्धी विवेकाच्या रूपाने, त्याच्या अंकुशाने स्वैर भ्रमण करणारं मन ताब्यात आणते. एकदा का मनावर ताबा मिळवला की त्याच्या साह्याने स्वैर असणारे, उच्छृंखल असणारे, धावणारे इंद्रियरूपी घोडे आवरले जातात. या घोड्यांना बाह्य विषयांपासून निवृत्त करून, मनालाही निवृत्त करून सन्मार्गाकडे प्रवृत्त करण्याचं कार्य ही बुद्धी करते.
आणि शेवटी स्वस्वरूपाकडे म्हणजेच भगवान श्री गोपालकृष्णाकडे ती त्याला घेऊन जाते. आणि अशा प्रकारे भगवान श्रीकृष्णच आपल्या बुद्धीच्या रूपाने आपल्या या शरीररूपी रथाचं सारथ्य करून भगवान श्रीकृष्णच सारथ्य करून भगवान श्रीकृष्णाकडे आपला हा शरीररूपी रथ घेऊन जातो. आणि म्हणून आपल्या जीवनाचा सारथी जर भगवान श्रीकृष्ण असेल तर तो निश्चितपणे आपल्याला श्रीकृष्णरूपी आत्मस्वरूपाची प्राप्ती करून देतो. आणि म्हणून आपण आपल्या जीवनाचा रथ आणि त्या रथाचे घोडे आणि त्यांचे लगाम भगवान श्रीकृष्णासारख्या निपुण कौशल्यपूर्ण असणाऱ्या सारथ्याच्या ताब्यात द्यावे आणि आपण आपला प्रवास त्या भगवंताच्याच साह्याने भगवंताकडेच करावा आणि आपण आपल्या स्वतःचं आत्मकल्याण करून घ्यावं. श्रीकृष्णाने आपल्या एका हाताची ज्ञानमुद्रा केलेली आहे. ज्ञानमुद्रा कशी असते समजून घ्या. आपला उजवा हात जो असतो त्यातला अंगठा आणि पहिलं बोट या दोघांची टोकं एकमेकांना चिकटवायची. अंगठा आणि पहिलं बोट यांची पुढची टोकं एकमेकांना जेव्हा आपण चिकटवतो तेव्हा त्याचा आकार जणू काही एखाद्या वर्तुळासारखा होतो. आणि त्याच वेळेला करंगळी आणि तिच्या शेजारची दोन बोटं सरळ ताठ उभी ठेवायची. अशा प्रकारे ही ज्ञानमुद्रा तयार होते. ज्ञानमुद्रा ही ज्ञान देणारी असते, उपदेश करणारी असते आणि हिच्या साह्याने भगवान श्रीकृष्ण गीतारूपी अमृताच्या दुधाचं दोहन करून आपल्या भक्ताला पाजतो, म्हणजेच उपदेश करतो, म्हणजेच ज्ञान देतो. ज्ञानमुद्रा ही सर्व शास्त्रांचं सार आहे. सद्गुरू ज्ञानमुद्रेमधूनच शिष्याला उपदेश करतात. आपल्या अंगठ्याजवळचं पहिलं बोट जे असतं ते अहंकार दर्शवण्याचं कार्य करतं आणि म्हणून त्या बोटाला वाकवून अंगठ्यापाशी आणायचं असतं. अंगठा हे सर्व विश्वाचं अधिष्ठान असणारं परमात्म स्वरूप किंवा ब्रह्मस्वरूप दाखवतो. त्या ब्रह्मस्वरूपासमोर आपण आपला अहंकार विसर्जित करायचा आहे आणि म्हणून अहंकार घालवणे म्हणजेच वाकणे, म्हणजेच नम्र होणे आणि म्हणून पहिलं बोट वाकवून अंगठ्याला चिकटवायचं. आणि अंगठ्याला चिकटवायचं याचा आणखीन एक अर्थ असा होतो, अंगठा म्हणजे परब्रह्मस्वरूप मानलं आणि पहिलं बोट हे जीवस्वरूप मानलं तर जेव्हा अंगठा आणि पहिलं बोट एकमेकाला चिकटतात तेव्हा जीवाशिवाचं मिलन झालं, आम्ही एकमेकाशी एकरूप झालो, आम्ही एकमेकांमध्ये तादात्म्य पावलो असा त्याचा अर्थ होतो. राहिलेली जी 3 बोटे असतात ती 3 गुणांचं म्हणजे प्रकृतीचं निदर्शन करतात आणि अंगठा जो असतो तो परमात्मा परमेश्वर असतो आणि पहिलं बोट जी असतो तो जीवात्मा असतो. मग आता जीवात्म्याला 2 पर्याय शिल्लक उरतात.
अंगठ्याजवळ वाकून नम्र व्हायचं का त्या 3 बोटांबरोबर मिसळून ताठ उभं राहायचं? 3 बोटं ही त्रिगुणात्मक असणाऱ्या प्रकृतीचं निदर्शन करतात आणि म्हणून प्रकृतीशी तादात्म्य पावायचं का परब्रह्माशी तादात्म्य पावायचं हा निर्णय त्या पहिल्या बोटाला करावा लागतो, म्हणजेच जीवात्म्याला करावा लागतो. अशा प्रकारे जीवात्मा जेव्हा या 3 गुणांच्या प्रकृतीला डावलून त्यांच्यापासून दूर होऊन वेगळा होऊन जेव्हा परब्रह्माशी ऐक्य साधण्याचा आपला अहंकार सोडून नम्र होऊन भगवंताजवळ जाण्याचा प्रयत्न करतो, तेव्हाच जीवाशिवाचं मिलन घडून येतं, ऐक्य घडून येतं, तादात्म्य घडून येतं. असं हे महान सूत्र किंवा तत्व ज्ञानमुद्रेमध्ये सामावलेलं आहे. सर्व उपनिषदो गावो दोग्धा गोपालनंदनः पार्थो वत्सः सुधीर्भोक्ता दुग्धं गीतामृतं महम्. सर्व उपनिषदे याच जणू काही गायी आहेत आणि गोपाल श्रीकृष्ण हा गवळी आहे आणि तो या गायींचं गीता अमृतरूपी दूध काढतो आणि ते दूध शुद्ध बुद्धीचा असणारा पार्थ म्हणजे अर्जुन हा जणू काही त्या गायीचं वासरू आहे आणि तो ते दूध पीत असतो. दूध हे पूर्णान्न असल्यामुळे बालकाचं पोषण करणे, वर्धन करणे आणि रक्षण करणे या 3ही गोष्टी ते करत असते. उपनिषदे या गायी मानलेल्या आहेत आणि त्यांचं दूध पिणारा पार्थ हा त्यांचा बछडा किंवा वासरू मानलेला आहे. गीता हा स्वतंत्र ग्रंथ नसून उपनिषदांचा म्हणजेच अद्वैत सिद्धांताचंच प्रतिपादन करणारा ग्रंथ आहे आणि म्हणून गीतेमध्ये आपल्याला सगळीकडे अद्वैत तत्त्वज्ञानच आपल्याला दिसून येतं. आणि मगाशी आपण जी ज्ञानमुद्रा पाहिली त्या ज्ञानमुद्रेमध्ये जेव्हा जीवाशिवाचं मिलन होतं, म्हणजेच पहिलं बोट आणि अंगठा जेव्हा एकमेकाला टोकाद्वारे स्पर्श करतात, त्यावेळेला जे वर्तुळ तयार होतं, वर्तुळ याचा अर्थ अखंडत्व, अभेदत्व. वर्तुळ याचा अर्थ एकमेकाशी तादात्म्य. वर्तुळ याचा अर्थ एक जीवित्व. वर्तुळ याचा अर्थ अद्वैत. आणि म्हणून ज्ञानमुद्रा ही सुद्धा अद्वैत मुद्राच असते. आता इथे भगवान श्रीकृष्णांना गोपाल म्हटलेलं आहे. गोपाल म्हणजे गो म्हणजे गाय, गाईचं पालन करणारा म्हणजे गवळी, गोपाल. आणि गो याचा आणखीन एक अर्थ आहे इंद्रिय. इंद्रियांवर ताबा ठेवणारा, इंद्रियांवर नियंत्रण ठेवणारा. आणि म्हणून गोपाल हा आपल्या इंद्रियांवर 5 ज्ञानेंद्रिये, 5 कर्मेंद्रिये आणि मन हे 11वं इंद्रिय मानलं जातं. आणि म्हणून मनावर सुद्धा ताबा मिळवण्याचं, नियंत्रण मिळवण्याचं कार्य भगवान श्री गोपालकृष्ण करतात. गोचा आणखीन एक अर्थ आहे, गो म्हणजे पृथ्वी. आणि या पृथ्वीचं दोहन करून पृथ्वीपासून अनेक प्रकारचं अन्नधान्य निर्माण करणं, औषधी वनस्पती निर्माण करणं हे कार्यसुद्धा भगवान श्री गोपालकृष्ण करतात. आणि म्हणून त्यांना
गोपाल कृष्ण म्हणतो आपण. गोचा जेव्हा आपण पृथ्वी असा अर्थ घेतो त्यावेळेला या संपूर्ण पृथ्वीचं म्हणजेच संपूर्ण विश्वाचं रक्षण करण्याचं कार्य देखील हा गोपाल कृष्ण करत असतो. पृथा म्हणजे पृथ्वी आणि पृथ्वीपासून निर्माण झालेला म्हणजेच मातीतून निर्माण झालेला, पंचमहाभूतातून निर्माण झालेला असा तो पार्थ, हाही एक अर्थ आहे. किंवा कुंतीचंच एक नाव पार्थ पृथा असल्यामुळे तिचा मुलगा म्हणून पार्थ, हाही एक अर्थ आहे. असा पार्थ अर्जुन हा कसा आहे तर त्याची बुद्धी ही अत्यंत सूक्ष्म आहे, शुद्ध आहे, पवित्र आहे, निर्मळ आहे, तल्लख आहे. आणि अशा शुद्ध बुद्धीच्या अर्जुनालाच भगवंत हे गीतारूपी अमृताचं दूध पाजण्याचं कार्य करतो असतो. जसं एखादी गोष्ट ऐकणं सोपं आहे पण ते ऐकून समजून घेणं हे अवघड आहे, ते बुद्धीचं काम आहे. आणि म्हणून गीता तत्त्वज्ञान प्राशन करणं सोपं आहे, परंतु आत्मसात करणं, समजून घेणं आणि आचरणात आणणं हे फार अवघड आहे. आणि म्हणून त्याला अर्जुनासारखी तल्लख, शुद्ध, स्वच्छ, पवित्र, निर्मळ बुद्धी असणारा माणूसच श्रोता म्हणून हवा. आपली बुद्धी ही विषय वासना आणि विकारांपासून मुक्त असेल, सर्व विषयांपासून अलिप्त असेल तरच ती शुद्ध असते आणि म्हणून ती अधिकारी असते. गोपाल कृष्ण भगवान की जय.